नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. मागील 3-4 महिन्यांपासून महाराष्ट्रात एकाच विषयाची चर्चा आहे आणि ती म्हणजे शेतकरी कर्जमाफी. मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळ आल्यावर निर्णय घेऊ, तर दुसरीकडे विरोधक आणि शेतकरी संघटना आक्रमक आहे. पण आता अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं की 100% कर्जमाफी होणार. जशी लाडकी बहीण योजना यशस्वी झाली तशीच कर्जमाफीही होणार. पण मित्रांनो, घोषणा झाली असली तरी शेतकऱ्यांच्या मनात अजूनही शंका आहेत. कर्जमाफी नक्की कोणाला मिळणार? जे नियमित कर्ज भरतात त्यांचं काय? आणि बँकांवर याचा काय परिणाम होणार? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे पाहणार आहोत. सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कर्जमाफीचा लाभ कोणाला मिळणार? सरकारने 100% कर्जमाफीचे संकेत दिले आहेत, पण निकष काय असणार? नेहमीप्रमाणे फक्त जे थकीत आहेत त्यांनाच लाभ मिळणार का? आणि जर मिळणार असेल तर तारीख कोणती? 2024 पर्यंतचे थकबाकीदार की मार्च 2025 पर्यंतचे? कारण अनेक शेतकरी असे आहेत ज्यांचे कर्ज मार्च 2025ला थकीत झाले आहेत किंवा परिस्थिती अशी आहे की मार्च 2026ला ते थकबाकीत जातील. त्यामुळे सरकार कट ऑफ डेट का ठरवणार यावर शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. फक्त जुन्या थकबाकीदारांना न्याय मिळाला तर मग सध्या संकटात आलेल्या शेतकऱ्यांचा काय? हा मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. आता वळूया व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, ते म्हणजे नियमित कर्जदार. प्रामाणिकपणे कर्जाचे हप्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी नेहमी उपेक्षाच का? 2017ची कर्जमाफी असो किंवा 2019ची, नियमित कर्जदारांना फक्त 50,000चे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर झाले. पण दुर्दैवाने तेही अनेक शेतकऱ्यांना अजून मिळालेले नाही. यंदा परिस्थिती वेगळी आहे. मागील 10 वर्षात जेवढं नुकसान झालं नाही तेवढं नुकसान या वर्षीच्या अतिवृष्टी आणि पुरामुळे झालं आहे. मराठवाडा असो वा विदर्भ, शेतकऱ्यांकडे परत उभा राहण्यासाठी ताकद उरलेली नाही. मुलांचं शिक्षण, घर खर्च आणि त्यात बँकेचा हप्ता कसा भरायचा? त्यामुळे यावेळेस नियमित कर्जदारांची मागणी होत आहे की आम्हाला प्रोत्साहन नको, तर आम्हालाही सरसकट कर्जमाफीत समाविष्ट करा. कारण आज जो नियमित आहे तो उद्याचा निसर्ग कोपामुळे थकबाकीदार होणारच आहे. कर्जमाफीचा हा निर्णय फक्त शेतकऱ्यांपुरता मर्यादित नाही, तर याचा थेट परिणाम आपल्या बँकिंग सिस्टीमवर, विशेष जिल्हा सहकारी बँकांवर, DCC बँकवर होत आहे. सरकारने सध्या वसुलीला स्थगिती दिली आहे, पण याचा साईड इफेक्ट काय होतोय माहिती आहे का? बँकांकडे वसुलीचे पैसे येत नाहीत आणि पैसे जमा झाले नाहीत तर बँकांकडे लिक्विडिटी म्हणजेच रोकड राहत नाही. जर बँकांकडे पैसेच नसेल तर येत्या खरीप हंगामात किंवा जून-जुलैमध्ये शेतकऱ्यांना नवीन कर्ज वाटप कसं होणार? ही एक साखळी आहे. जर वसुली थांबली आणि सरकारने वेळेत बँकांना पैसे दिले नाहीत तर पुढच्या हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणं मुश्किल होऊ शकते. त्यामुळे सरकारने बँकांना वेळेत निधी देणं अत्यंत गरजेचं आहे. सरकार आश्वासने देत आहे, पण शेतकरी नेते आता शांत बसण्याच्या मनस्थितीत नाहीत. शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सरकारला स्पष्ट डेडलाईन दिली आहे. त्यांच्या मते 30 जूनपर्यंत सरकारने कर्जमाफीची अंमलबजावणी करावी. जर 1 जुलैपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल. यामध्ये रास्ता रोको, रेल रोको यांसारख्या आंदोलनाचे संकेत देण्यात आलेले आहेत. म्हणजेच येणारा महिना हा सरकार आणि शेतकरी दोघांसाठी अत्यंत निर्णायक असणार आहे. थोडक्यात सांगायचं तर सरकारने कर्जमाफीची इच्छाशक्ती दाखवली आहे, पण अंमलबजावणी आणि निकष यातच खरी गोम आहे. शेतकऱ्यांची एकच मागणी आहे, सरसकट कर्जमाफी. मग तो थकीत असो वा नियमित. तुम्हाला काय वाटतं? फक्त थकबाकीदारांचे कर्ज माफ व्हावे का? की नियमित कर्ज भरणाऱ्यांचेही पूर्ण कर्जमाफी मिळावी? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.